या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। तालुक्याचा भाजी मार्केट जातं, या भाजीपाल्याला अनेक व्यवस्थांची कमी, ती व्यवस्था संदर्भात एक स्वतंत्र बैठक घेऊन त्याच्यासाठी विशेषतः कोल्ड स्टोरेज आपल्याला तिथे छोटं सोलरचं देता येईल का आणि अजून काय व्यवस्था असेल त्या व्यवस्था करण्यासंदर्भात देखील पुढच्या काळामध्ये प्रयत्न करण्यात येईल। मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली शहादा येथे भव्य शेतकरी मेळावा। शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुमारे 20 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले की सामान्य शेतकरी हा पाया असून शेतमालाला अधिक दर मिळावा यासाठी बाजार समिती व पणन महासंघ कार्यरत आहे। येणाऱ्या काळात बेरोजगार तरुणांना शेतमालाच्या व्यापारासाठी एक्सपोर्ट लायसन देण्याची योजना आहे। आमदार चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे व धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी मनोगत व्यक्त करताना सभापती अभिजित पाटील यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल कौतुक केले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष एन.डी. पाटील, सभापती अभिजित पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात 20 कोटी 50 लाखांच्या विविध विकासकामांचे काँक्रिटीकरण, पार्किंग शेड, व्यावसायिक दुकाने, गोदामे, रस्ते व विद्युतीकरण यांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले। तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांचा वाढदिवस न साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले असता त्यानिमित्ताने युवकांनी गोळा केलेला निधी 11 लाख रुपये मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्यात आला। यावेळी उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सन्मान तसेच नारीशक्ती उत्पादक गट गणोर, उमेद स्वयंसहायता समूह लांबोळा, गुरुप्रेरणा महिला बचत गट शहादा, श्रीदत्त महिला बचत गट कलमाडी, श्री चक्रधर स्वयंसहायता समूह लोणखेडा आदी बचत गटांनी विविध प्रक्रिया उद्योग स्थापन करून स्वतः रोजगाराची साधने उपलब्ध करून घेतल्याने मंत्री जयकुमार रावल व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आले। मेळाव्यात पंचक्रोशीतील सुमारे 4000 शेतकरी उपस्थित होते। SMTV मराठी न्यूज साठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा। मागच्या 2.5 वर्षापूर्वी या परिसरातील शेतकऱ्यांच्या जोरावर कृषी उत्पन्न बाजार समितीची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली। भाऊ, अभिमानाने सांगावं असं वाटतं की 20 कोटी 50 लाखाच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आम्ही या 75व्या वर्षाच्या निमित्ताने करतो आहोत। यामध्ये प्रवेशद्वार असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, हे शेड ज्याच्यामध्ये आपण थांबलोय शेतकऱ्यांसाठी सुविधा आपण केलेली आहे। व्यापाऱ्यांच्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म कॉन्क्रिटीकरणचा होतो याच्यामध्ये वेगवेगळ्या पिकं घेण्याची जी आतापर्यंत अडचण व्यापाऱ्यांना येत होती, म्हणजे मका सुकवण्यासाठी प्रॉब्लेम येत होती किंवा इतर दुसरे भुसार पिकं असतात त्यांना वाळवण्यासाठी जी अडचण होत होती ती सुद्धा सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे। भविष्यातले जे 20 कोटीचे काम आहेत याच्यामुळे निश्चितपणाने शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही एक अग्रगण्य अशी कृषी उत्पन्न बाजार समिती होणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। या सर्व उपक्रमांमध्ये व्यापाऱ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा कशी निर्माण होईल, शेतकऱ्यांसाठी सुविधा कशी निर्माण होईल, हा सगळा दृष्टिकोन ठेवूनच आम्ही काम करत आलेलो आहोत। निवडणूक मगाशी तात्यासाहेबांनी सुद्धा सांगितली, अनेक लोक विचार करत असतात की नक्की ही निवडणूक झाली कशी। 2 अतिशय तगडे पॅनल उभं असताना अनेक लोकांनी मला मदत केली, सहकार्य केलं। त्याच्यामध्ये आज इथं आपल्यामध्ये नाहीये, परंतु आदरणीय राजू दादा असतील आणि सायलेंट किलर आमची इथं स्टेजवर आहेत पुन्हा दादा, आणि यांनी शेवटच्या मिनिटाला जी नाव पार लावली मी आणि मुन्ना दादांनी, तर त्याच्यामुळे देखील दादा ही बाजार समिती आम्हाला चालवण्याची संधी मिळालेली आहे आणि म्हणून आज आम्ही सगळेजण इथं आहोत। परंतु एवढं सगळं केलं आणि राजकारणाबद्दल बोलणार नाही तर ते सुद्धा काही बरोबर होणार। भाऊ, माझी आपल्याला विनंती आहे, आपलं या शहादा तालुक्यावर आणि या परिसरावर प्रचंड प्रेम आहे। आमचं देखील सर्वांचं आपल्यावर खूप प्रेम आहे, परंतु माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, आमच्या शहादा शहरामध्ये एवढं कॉकटेल आहे, कोण कोणाजवळ आहे काहीच कळणार नाही, कोण कोणत्या पक्षात आहे हे देखील कळणार नाही। आज इथं तुम्ही आलात म्हणून तुमच्यावर सुद्धा वेगळं दडपण असू शकतं, परंतु आपण आलात, आपलं प्रेम आहे आमच्या सर्वांवर। परंतु माझी आपल्याला एकच विनंती आहे, कोणी निवडला भाऊ तो शेवटी तुमच्याचकडे येणार। त्यामुळे
आपण थोडं शहाद्याकडे दुर्लक्ष केलं तर जास्त आमचं आम्ही यांना कसं निपटायचं निपटून घेऊ. अभिजित दादा देखील इथं आहेत आमच्या सोबत, युतीमध्ये सगळेजण आहेत. आणि आपल्याला कल्पना असेल भाऊ, नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये प्रगती कशी होईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे अनेक जिल्ह्यातील नेते होते. आम्ही सर्वांनी मिळून ह्या जिल्ह्यामध्ये विकास कसा होईल याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहोत. त्याच्यामुळे सर्व पक्षीय लोक आहेत आणि मला अभिमान आणि आनंद या गोष्टीचा आहे. मंचावर उपस्थित असलेले सगळे लोक कधीही मला विचारत नाहीत की तुमचा पक्ष कोणता आहे, कारण की मला माहिती नाही माझा पक्ष कोणता आहे. परंतु सर्वजण माझ्या विनंतीला आपण सगळेजण मान देऊन येतात. आपल्या सर्वांचा मी आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो.